नमस्कार. स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलो आहे श्रीराम दूध डेअरी जे आहे भरतनाट्य मंदिर शेजारी असलेल्या इतिहास संशोधन मंडळाच्या अगदी समोर. यांच्याकडे विविध प्रकारच्या लस्सी मिळतात. या विविध प्रकारच्या लस्सी कोणत्या हे आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. तसंच यांच्याकडे इतर कोणत्या कोणत्या दुधाचे पदार्थ मिळतात हे देखील आपण बघणार आहोत. सध्या उन्हाळा चालू आहे. परदेशी शीतपेयांपेक्षा आपलं देशी शीतपेय प्यायलेलं हे खरंच चांगलं. चला तर बघूया यांच्याकडे कोणकोणत्या प्रकारच्या लस्सी मिळतात आणि त्या कशा तयार होतात ते पण. मंडळी, आता आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे. मग आंब्याच्या या हंगामात थंडगार मँगो लस्सी प्यायची असेल तर इथे तुम्ही एकदा नक्की भेट द्या, कारण यांच्याकडे अगदी ताजी ताजी मँगो लस्सी मिळते. आंब्याच्या फ्लेवरच्या लस्सीमध्ये मँगो पल्प हा टाकला जातो. हा मँगो पल्प उत्कृष्ट प्रतीचा असतो. तसेच मँगो लस्सी ही तयार करून ठेवली जात नाही, ऑर्डरप्रमाणे ती तयार केली जाते. त्यामुळे त्याचा स्वाद खूपच छान लागतो. मँगो लस्सी पिताना तुम्हाला प्रत्येक घोटाला आंब्याचा स्वाद जाणवतो. यांची मँगो लस्सी ही खूपच लोकप्रिय आहे. मंडळी, उन्हाळ्यात गुलकंद खाल्ला तर शरीराला थंडावा मिळतो आणि हाच गुलकंद जर तुम्ही लस्सीमध्ये मिसळून लस्सी प्यायल्यावर तुम्हाला दुहेरी फायदा होईल. गुलकंद लस्सी ही देखील इथल्या ग्राहकांना खूप आवडते. यांच्याकडे मिळणाऱ्या ड्रायफ्रूट लस्सीमध्ये काजू, पिस्ता, बदाम यांचे काप वापरले जातात. पौष्टिक लस्सी आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट म्हणजे दुग्ध शर्करा योगच. ही लस्सी म्हणजे जणू एक प्रोटीन शेक. बरेच जण इथे ड्रायफ्रूट लस्सी पिण्यासाठी येतात. एकदा ही ड्रायफ्रूट लस्सी तुम्ही देखील चाखून बघा. निश्चितच तुम्हाला ती आवडेल. लस्सीमध्ये आणखी एक प्रकार म्हणजे रोज लस्सी, ज्यामध्ये रोज फ्लेवर हा टाकला जातो आणि एकजीव करून ही लस्सी तयार होते. ग्राहकांच्या आवडीनुसार यांच्याकडे विविध प्रकारच्या लस्सी मिळतात. यांच्याकडे विविध प्रकारचे फ्लेवर्ड मिल्क उपलब्ध आहे, ज्यामध्ये चॉकलेट, पिस्ता, मँगो तसेच केशर आणि कोल्ड कॉफी ही देखील उपलब्ध आहे. फ्लेवर्ड मिल्क जे तयार केलं जातं ते फुल क्रीम दुधापासून तयार केलं जातं. हे फुल क्रीम दूध असल्यामुळे अस्सल दूध प्यायलाचा तुम्हाला आनंद मिळतो. यांच्याकडे तुम्हाला गुळाचा खरवस पण मिळतो आणि त्याचबरोबर गाईचं आणि म्हशीचं लोणी आणि तूप हे दोन्ही मिळतं. सो आता आपण इथे बघतोय तो आहे गुळाचा खरवस आणि साखरेचा जो आहे तो पण आहे. हा जो आहे तो साखरेचा आहे आणि हा जो आहे तो पण साखरेचा आहे आणि हे सगळे आहेत हे गुळाचे खरवस. हे जे तूप आहे हे गाईचं कसं 180 रुपयाला पाव. 180 रुपये पाव. लोणी हे लोणी आहे 150 150 रुपये पाव. कोणाचं? म्हशीचं. म्हशीचं. गाईचं हे गाईचं लोणी 140 पाव. 140 रुपये पावशेर. 200 रुपयाला पाव. म्हशीचं लोणी हे 200 रुपये पावशेर. हा खरवस आहे हा 90 रुपयाला आहे पाव. सगळं पावशेर. गुळाचा आणि साखरेचा किंमत ही सारखीच आहे.
मंडळी, लस्सी तयार करण्यासाठी जे दही लागतं, हे दही इथे मोठमोठ्या परातीमध्ये ठेवलं होतं. दुधावर प्रक्रिया करून 6 ते 7 तासांमध्ये दही तयार होतं आणि याच दुधापासून तयार होते ती यांची लोकप्रिय लस्सी. लस्सीबरोबरच यांच्याकडे केशर दूध तसेच सीताफळ मिल्क व हळदीचे दूध देखील मिळते. भरतनाट्य मंदिर शेजारी असलेल्या इतिहास संशोधन मंडळाच्या समोर श्रीराम मिल्क सेंटर इथे एकदा तुम्ही नक्की भेट द्या आणि इथल्या विविध प्रकारच्या लस्सी तसेच फ्लेवर्ड मिल्कचा आनंद घ्या. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना पाठवा. बरेच जण आपले व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत, तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आम्ही असेच विविध खाद्यपदार्थांचे व्हिडिओ या चॅनलद्वारे तुमच्यासमोर आणत असतो. तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.